शांत वाटा एक राहिले बघ आपण बघतोय की पोलीस काही बोलायला तयार नाहीये। आपण बघतोय पत्रकारांना त्रास देतात, पत्रकारांना हात लावतात, पत्रकारांना त्रास देतात। अरे शांतो शांतो शांत अरे शांतो शांतो शांत शांतो शांतो शांत 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 इथे दृश्य आपण पाहतोय, जैन समाज जेव्हा रस्त्यावर उतरलेला तेव्हा कुठे होतात तुम्ही अशी विचारणा आता पत्रकारांकडून केली जाते। त्याला मात्र उत्तर दिलं जात नव्हतं आणि त्यानंतर मात्र पोलीस आणि पत्रकार यांच्यात काहीशी बाचाबाची झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। सातत्यानं पत्रकारांकडून पोलिसांना विचारणा केली जाते। जैन समाज ऐकूया आपण काय घडतंय। जैन समाज रस्त्यावर उतरला तेव्हा तुम्ही कुठे होतात अशी विचारणा या ठिकाणी केल्यावर पत्रकारांवर पोलिसांनी अरेरावी केल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड होत असताना तिथं पत्रकारांनी सातत्यानं पोलिसांना विचारणा केलेली होती। काय म्हणणं आहे पोलिसांचं ऐकूया आपण। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर, भाग्यश्री प्रधान, आचार्य सातत्यानं या ठिकाणी पोलिसांना विचारणा करतायत। जैन समाज रस्त्यावर उतरला। इलाके की तस्वीरें हैं जब पत्रकार कवरेज के लिए आए हैं उनके साथ धक्का मुक्की इस तरह से मुंबई पुलिस लगातार पत्रकार का शिकार बना रही है। आपण पाहतोय या परिसरामध्ये आता मराठी एकीकरण समिती ही आक्रमक होताना दिसते आणि त्याच वेळी जैन समाज जेव्हा कबूतरखान्याची ताडपत्री काढण्याकरता रस्त्यावर उतरला तेव्हा मात्र तुम्ही का कारवाई केली नाही, तेव्हा मात्र तुम्ही कुठे होतात अशी विचारणा पत्रकारांकडून सातत्यानं केली जाते। त्यावेळी मात्र पोलीस आणि पत्रकारांमध्ये काहीशी बाचाबाची सुद्धा झालेली आहे। सातत्यानं पोलिसांना या संदर्भात विचारणा केली जाते पण याविषयी मात्र उत्तर दिलं जात नाहीये। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। कबूतरखाना परिसरामध्ये गोंधळाची आता काहीशी परिस्थिती, तगडा पोलिसांना सातत्याने लागली। आपण विचारत होतो की तुम्ही कुठे होतात, जैन समाजाने आंदोलन केलं तेव्हा तुम्ही कुठे होतात, मात्र पोलिसांनी उलटी कारवाई पत्रकारांवर करायला सुरुवात केली। ही कुठली दबावशाही आहे अशा पद्धतीचे प्रश्न आता विचारायला सुरुवात झालेली आहे। कारण आपण ज्या वेळेला त्यांना विचारतोय की तुम्ही जैन समाजाने आंदोलन केलं तेव्हा तुम्ही कुठे होतात याचं उत्तर त्यांना द्यायचं नाही, मात्र पत्रकारांनाच अंगाला हात लावून धक्काबुक्की करायचं जे यंत्र आहे ते पोलिसांनी इथे अवलंबलेलं पाहायला मिळालं। मात्र कुठल्याही पद्धतीचं जैन समाजाने कारवाई का नाही केली यावर त्यांना उत्तर देता येत नाहीये, त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये। नेमका कोणता दबाव त्यांच्यावर होता असा प्रश्न देखील सातत्याने विचारला जातोय। लागवी अगदी भाग्यश्री आपण पाहतोय यामध्ये पोलीस आणि पत्रकारांमध्ये काही आपल्या पत्रकारांना सुद्धा त्या ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। सातत्यानं या संदर्भात तुम्ही देखील विचारणा केलेली होती। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर त्या ठिकाणी पोहोचलेले ते देखील विचारतायत त्यावेळी मात्र पोलीस यंत्रणा कुठे होती। आता मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी काही पोहोचलेत का, तगडा बंदोबस्त होता तरी देखील असा अभूतपूर्व गोंधळ या सगळ्या परिसरामध्ये आता उडाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच लागवी, खरं तर हा अभूतपूर्व गोंधळच आहे। खरं तर इतके पोलीस बोलवलेले होते, मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता, मात्र तरी देखील हे कार्यकर्ते इथे पोहोचायचे ते पोहोचलेच आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी गोंधळ देखील केलेला पाहायला मिळाला, आंदोलन केलेलं पाहायला मिळालं। प्रतिक्रिया देताना माध्यमांशी ते पाहायला मिळाले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना धरपकड केली। मात्र आज
आता देखील पोलिसांना विचारण्यात येतं की तुम्ही ज्या वेळेला जैन समाजाने हे सगळं केलं तेव्हा तुम्ही कुठे होतात, मात्र पोलीस त्याला उत्तर द्यायला तयार नाही आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, डीसीपी असतील, हे लोक सगळे इथे पोहोचलेले आहेत. ते सकाळपासूनच खरं तर इथे होते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला होता. दंगल पथक देखील बोलवण्यात आलेलं होतं, मात्र तरी देखील कुठल्याही पद्धतीत पोलीस बोलायला तयार नव्हते. आणि आता देखील आपण बघतोय की कशा पद्धतीने कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. कार्यकर्त्यांना उचलून घेऊन जाण्याचा जो प्रयत्न आहे तो पोलिसांचा कायम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात इथे गोंधळ झालेला पाहायला मिळतो. पूर्ण रस्ता कायदा सुव्यवस्थेची इथे कायदा सुव्यवस्था देखील बिघडलेली पाहायला मिळते. खरं तर हा रोड जो आहे हा अत्यंत वाहतुकीचा रोड आहे, अत्यंत महत्वाचा असा रोड हा मानला जातो. मात्र असं असताना देखील एकंदरीतच असं असताना देखील जे आंदोलक आहेत ते इथे पोहोचले आणि आता पोलीस त्यांची धरपकड करताना पाहायला मिळतात लागवी. अगदी आता नेमकी काय परिस्थिती आहे? पोलिसांनी पत्रकारांना या सगळ्या संदर्भात उत्तर काही दिलंय का? पत्रकार परिषद घेतली जाणार आहे का? पत्रकारांच्या प्रश्नाचं निरसन होणार आहे का? एक पत्रक या ठिकाणी दाखवलं जात आहे. कोणतं पत्रक आहे? उत्तर देत नाही, त्यामुळे पोलिसांनी पत्रकार परिषद जारी करते. पोलिसांनी यावर सफाईदारपणे उत्तर दिलेलं होतं की महापालिकेने आमच्याकडे कोणतीही तक्रार केली नाही. जर महापालिकेने तेव्हा तक्रार केली नव्हती तर आज ज्या वेळेला मराठी एकीकरण समिती महापालिकेची लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.